नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या आधुनिक जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग आहे. आपण जेव्हा जेव्हा प्रगती आणि तंत्रज्ञानाचा विचार करतो, तेव्हा साहजिकच मोबाईल फोन, इंटरनेट किंवा अंतराळ मोहिमा डोळ्यासमोर येतात. पण या सगळ्याच्या मागे एक शांत ताकद उभी आहे आणि ती म्हणजे शीतकरण किंवा कूलिंग टेक्नॉलॉजी. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग हे केवळ हवा थंड करणारं एखादं साधं यंत्र नाहीये, तर ते या आधुनिक समाजाचं न दिसणारं पण अत्यंत शक्तिशाली असं इंजिन आहे. चला तर मग आज समजून घेऊया की हे तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जगण्याला नेमका कसा आकार देतो. रेफ्रिजरेशन हा शब्द ऐकला की सर्वात आधी काय आठवतं? साहजिकच आपल्या स्वयंपाकघरातला तो नेहमीचा फ्रिज. उरलेलं अन्न सुरक्षित ठेवणं किंवा उन्हाळ्यात थंडगार पाणी पिणं इथपर्यंतच आपण या तंत्रज्ञानाचा विचार करतो. पण खरोखरच हे फक्त किचनपुरतं मर्यादित आहे का? अजिबात नाही. आज आपण ह्याच गैरसमजाला आव्हान देणार आहोत. हे तंत्रज्ञान आपल्या घराच्या चार भिंतींच्या बाहेर पडून जगातल्या सर्वात मोठ्या उद्योगांना कसं चालवतं हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण चार मुख्य पैलू पाहणार आहोत. पहिला, घरगुती शीतकरण. दुसरा, व्यावसायिक क्षेत्र. तिसरा टप्पा म्हणजे औद्योगिक पातळी आणि चौथा, या सर्वांना जोडणारी ट्रान्सपोर्ट किंवा वाहतूक यंत्रणा. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, म्हणजे अगदी आपल्या परिचयाच्या घरगुती शीतकरण आणि वातानुकूलनापासून. आजकाल रेफ्रिजरेटर शिवाय आपण घराची कल्पनाही करू शकत नाही, बरोबर? त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांत दिलासा देणारे आपले ते विंडो एसी आणि स्प्लिट एसी युनिट्स. एवढंच नाही तर लहान क्षमतेचे वॉटर कूलर्स, दुकानांमध्ये दिसणारे बॉटल कूलर्स आणि अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरले जाणारे डीप फ्रीझर्स. ही सगळी आपल्या रोजच्या वापरातली आणि घरगुती शीतकरणाची अगदी उत्कृष्ट उदाहरणे आहेत. पण आता थोडं स्केल किंवा प्रमाणाचा विचार करूया. एका बाजूला आपला तो छोटासा विंडो एसी आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या महाकाय पेट्रोकेमिकल रिफायनरीमधला किंवा हजारो टन क्षमतेच्या आईस प्लांटमधला सेटअप. मूळ विज्ञान तेच आहे, पण त्याचं जे प्रमाण आहे ना, ते अफाट आहे. आपल्या घरातील छोट्या यंत्रापासून ते मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपर्यंतचा हा प्रवास आपल्याला या तंत्रज्ञानाची खरी ताकद दाखवून देतो. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, व्यावसायिक क्षेत्रातील वातानुकूलन आणि शीतकरण. विचार करा, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा सुपरमार्केटमध्ये जर हे कूलिंग नसेल तर काय होईल? तिथे नाशवंत पदार्थांचं शेल्फ लाईफ वाढवणं अत्यंत गरजेचं असतं. दूध डेअरी, आईस्क्रीम प्लांट्स, कोल्ड स्टोरेजेस आणि अन्न प्रक्रिया उद्योग या सगळ्याचं अस्तित्वच मुळी या मोठ्या क्षमतेच्या कूलिंग सिस्टम्सवर टिकून आहे. जर हे कूलिंग थांबलं ना, तर ही अन्नाची आणि दुग्धजन्य पदार्थांची पूर्ण साखळी काही तासातच कोलमडून पडेल. आणि हे फक्त अन्नापुरतंच मर्यादित नाहीये बरं का. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये किंवा सभागृहात जातो, तेव्हा तिथला तो आरामदायी गारवा याच सिस्टीम्समुळे असतो. आईस स्केटिंग रिंग्स तर शीतकरणाशिवाय शक्यच नाहीत. रुग्णालयांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी आणि रुग्णांच्या आरामासाठी, तसंच व्यायामशाळा आणि मोठ्या ऑफिसेसमध्ये आधुनिक जीवनशैलीसाठी हे नियंत्रित तापमान असणं मस्ट आहे. आता हे ऐकून कदाचित थोडं नवल वाटेल. या काही विशिष्ट गोष्टी आहेत जिथे कूलिंगची अत्यंत गरज असते. उदाहरणार्थ, फोटोग्राफी. जुन्या काळातल्या फिल्म डेव्हलपमेंट लॅब्स आणि आताची आधुनिक उपकरणं यांना विशिष्ट तापमान लागतं. त्यानंतर टेलिफोन एक्सचेंज, जिथे हजारो केबल्स आणि मशीन्सची प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी शक्तिशाली एसी लागतोच. आणि केक शॉप्स, ते सुंदर डिझाईन केलेले केक वितळून खराब होऊ नयेत म्हणून तिथेही अचूक रेफ्रिजरेशन लागतं. हे असे अनपेक्षित उपयोग आहेत जे आपल्याला या तंत्रज्ञानाची व्याप्ती दाखवून देतात. इथून पुढे आपण अजून मोठ्या स्तरावर जाणार आहोत. तिसरा टप्पा म्हणजे औद्योगिक पातळीवरील किंवा इंडस्ट्रियल लेव्हलचं शीतकरण. फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये जीवनरक्षक औषधं आणि लसी बनवताना तापमानावरचं नियंत्रण किती महत्त्वाचं असतं हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. थोडासा जरी बदल झाला तरी संपूर्ण बॅच खराब होऊ शकते. तसंच केमिकल प्लांट्स, पेट्रोलियम रिफायनरीज इथे प्रचंड उष्णतेचा आणि धोकादायक प्रक्रिया चालू असतात. त्यांना स्थिर ठेवण्यासाठी औद्योगिक कूलिंगच लागतं. एवढंच काय तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये रंगाच्या कोटिंगसाठी आणि विशिष्ट धातूंच्या प्रक्रियेसाठी सुद्धा रेफ्रिजरेशन वापरलं जातं. आणि टेक विश्वाचं काय? ज्या सर्व्हर्सवर आपलं संपूर्ण इंटरनेट आणि हे डिजिटल जग चालतं, ते सर्व्हर्स प्रचंड उष्णता निर्माण करतात.
पेपर प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये शाही वाळण्यासाठी मायक्रोप्रोसेसर बनवणारे कारखाने, अचूक प्रिसिजन पार्ट्स आणि अगदी कापड उद्योगात धाग्यांची ताकद टिकून ठेवण्यासाठी या सगळ्यांना चालवण्यासाठी 24 तास भक्कम वातानुकूलन लागतंच. हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे एका शीतपेयाच्या उदाहरणावरून अगदी सहज समजेल. पहिली स्टेप, मोठ्या कारखान्यात प्रचंड मोठ्या चिलर्सचा वापर करून शीतपेय तयार होतं. दुसरी स्टेप, मग तिथून रेफ्रिजरेटेड ट्रक्समधून त्याचा प्रवास सुरू होतो. आणि तिसरी स्टेप, शेवटी ते व्यावसायिक दुकानातल्या बॉटल कूलरमध्ये येऊन पोहोचतं. म्हणजे उत्पादन ते ग्राहक ही पूर्ण साखळी या कूलिंगवरच अवलंबून आहे. आणि याच प्रवासावरून आपण येतोय आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यावर, वाहतूक आणि शीतकरण यंत्रणा. आपल्या कार किंवा बसमधला एसी तर आपल्याला माहितीच आहे, पण जागतिक व्यापाराचा कणा असलेले ते मोठे रेफ्रिजरेटेड कंटेनर्स आणि ट्रक्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. बांधकाम साईटवरच्या मोठ्या क्रेन्सच्या केबिन्स, लांब पल्ल्याच्या ट्रेन्स, आकाशातून उडणारी विमानं आणि महासागरातून जाणारी महाकाय जहाजे, या सगळीकडे मालाच्या सुरक्षिततेसाठी आणि मानवी आरामासाठी प्रगत कूलिंग यंत्रणा बसवलेली असतेच. थोडक्यात सांगायचं तर, आपण आत्ता पाहिलेली ही चारही क्षेत्र, घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि वाहतूक, या कूलिंग तंत्रज्ञानाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे आता फक्त लक्झरी राहिलेलं नाही, तर ती आपल्या आधुनिक जगाची सगळ्यात मोठी मूलभूत गरज बनली आहे. अन्नाच्या सुरक्षितेपासून ते जीवनरक्षक औषधांपर्यंत आणि इंटरनेटच्या सर्व्हर्सपासून ते जागतिक पुरवठा साखळीपर्यंत सगळं काही या एका गोष्टीवर टिकून आहे. हे विश्लेषण थांबवताना एक खूप रंजक प्रश्न समोर येतो. विचार करा, जर हे कूलिंगचे चारही स्तंभ अचानक गायब झाले तर काय होईल? आपलं हे प्रगत आणि आधुनिक जीवन एका क्षणात गोठून जाईल की वितळून नष्ट होईल? ह्या अदृश्य इंजिनावर आपलं जग कसं चालतंय याची जाणीव हा प्रश्न नक्कीच करून देतो. या तंत्रज्ञानाशिवाय आपण आजच्या जगाची कल्पनाही करू शकत नाही. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर आपण लवकरच पुन्हा भेटूया.